लोकशाहीमध्ये मान्य नाही. निवडून येणं किंवा निवडणूक पराभूत होणं हे चालत राहतं राजकारणामध्ये. पण निवडून आलेल्या प्रतिनिधीला मारणे किंवा त्यांचा कट तयार करणे आणि त्यांच्या भावाला त्या ठिकाणी षडयंत्र तयार करणे, मारणे, जीवे मारणे, नुसतं मारण्याचं नाही, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि तशी या ठिकाणी योजना तयार करणे. जर आज समजा ते लक्षात नसतं आलं किंवा त्याच्या पोलिसात तक्रार झाली नसती तर एखाद्या वेळी त्यांनी हा प्लॅन सक्सेस केला असता आणि त्यांच्या भावाचा त्यांचा जीव गेला असता. निवडणुका जिंकण्याकरता, आमदार होण्याकरता एवढी लाचारी पाडणे हे काही योग्य नाही. हे लाचारपणाचं लक्षण आहे. राजकारणामध्ये निवडणुका लढता येतात. 2029 लढता येईल, त्यांच्या नशिबात असेल ते निवडून येतील. पण आज प्रवीण तायडे आणि त्यांच्या परिवाराला संपवणे हे जे गट कारस्थान आहे हे मात्र योग्य नाही. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.